मुंबई के गोरेगांव पश्चिम स्थित मोतीलाल नगर क्रमांक 1, 2 और 3 महडा कॉलोनी के पुनर्विकास को लेकर रहवासियों ने एक बार फिर आवाज बुलंद की है। मोतीलाल नगर जन कल्याणकारी समिति, रहवासी विकास संघ और पुनर्विकास समन्वय समिति ने संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस कर सरकार और महडा से परियोजना का काम जल्द शुरू करने की मांग की। समिति का कहना है कि कॉलोनी की जर्जर इमारतों और बारिश के दौरान जलभराव की समस्या से लोगों को भारी परेशानी हो रही, जिससे बीमारियों का खतरा भी बढ़ रहा है। समिति ने दावा किया है कि करीब 90% रहवासी पुनर्विकास परियोजना के समर्थन में है और मामला भी सकारात्मक रुख अपनाए हुए हैं। और साथ ही यह भी कहा गया है कि परियोजना को लेकर जनप्रतिनिधियों तक गलत जानकारी पहुंचाई गई है। रहवासियों ने सरकार से जल्द निर्णय लेकर पुनर्विकास कार्य शुरू करने की मांग की है, ताकि यह परियोजना भी अन्य लंबित योजनाओं की तरह अटक न जाए। आम्हाला विकास कारण खास करून आमच्या इकडे विकास हा गरजेचं कारण काय आहे? आमच्या इकडे वॉटर लॉगिंग होते, आमच्या इकडे पाणी भरतं, लोकांच्या घरात पाणी घुसतं, लोक आजारी पडतायत, लोकांचं आजारामुळे निधन होत आहे। तर त्या व्यतिरिक्त घरामध्ये कॉकरोच उंदरांचा फार वावर आहे, लाईटीचा प्रकाश नाही आहे आणि डेव्हलपमेंट हे गरजेचे काळाची गरज नाही। 1960 ची आमचा प्रकल्प आहे, आता कुठेतरी 67 वर्षांनी आज डेव्हलपमेंट होत आहे। आमची व्हॅल्यू हाय झाली पाहिजे। आज कल्पतरू मध्ये घर बनले आहेत, त्यांचे आज कॉस्टिंग 45,000 पर स्क्वेअर फीट आहे। मग आमची इच्छा होती की आम्ही अशी हाय कॉलनीमध्ये जावं आणि आमचा जो प्रकल्प जे प्लॅनिंग आहे ते उत्तम आहे आणि अशी कॉलनी मला वाटत नाही की मुंबईमध्ये कुठेच होणार आहे। फॅमिली पण वाढली ते काही लोक कोर्टात जाणार असेल तर त्याला मुतोड पुरा आम्ही जबाब देणार आणि उत्तरही त्याप्रमाणे देणार, कारण अशा लोकांवरती मी विनंती करीन कोर्टाला की कोर्टाने अशी कारवाई करावी की अशी खोडसळ करणारी व्यक्तींना कधीच उभं करू नये, त्यांना फाईन लावून त्यांची याचिका फेटाळावी। अदानींचं टेंडर रद्द करणं हे बघा, टेंडर हे प्रोसेस कंप्लीट नाही झालेले आहे, कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहेत, त्याप्रमाणे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या नियुक्ती झालेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल तो विषय नाहीये। आणि विकास हा महत्वाचा भाग आहे आमचा की आम्हाला गरज आहे, कालावधी आम्हाला गतिमान होणं गरजेचं आहे आणि जे सिद्धार्थनगर थोडं रखडलं होतं 17-18 वर्ष ते रखडू नये, हा असा हेतूने आम्ही सर्व कमिटी एकत्र येऊन त्याला गती प्रदान करण्यासाठी माडाला विनंती करतोय, त्यांनी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर देण्यात त्यांना त्यांचा हेतू असा आहे की कमर्शियल लोकांचं हित जपणं, त्यांच्याकडनं जे फंडिंग येत आहे आणि त्यांना जे भाडं एका महिन्याला 7 ते 8 लाख रुपये जमा होत आहेत, तर त्या लोकांचं हित जपण्यासाठी आणि त्यांना ते डेव्हलपमेंट, त्यांची अशी 50-60 घरं आहेत मुंबईमध्ये आणि त्यांना ते डेव्हलपमेंट पाहिजे नाही आणि त्यांनी इकडे इंडस्ट्री बनवली आहे, रेसिडेन्शियल घरांमध्ये इंडस्ट्री बनवली आहे, त्यांना तिकडून हलवावं लागणार आणि घरामध्ये यावं लागेल बिल्डिंगमध्ये, म्हणून ते लोक विरोध करतात। आमची विनंती आहे सर्वांना की आज सरकारने आमची मान्यता केलेली आहे 1600 स्क्वेअर फीटची कार्पेटची, अजून 2-4 मुद्दे आहेत आमचे, तेही लवकरात मान्य करून माडाने लवकरात लवकर गती द्यावी आणि लवकरात लवकर विकास घडवून आणावा आणि या लोकांवरती योग्य सरकारने पण कारवाई केली पाहिजे जे जाणून बुजून प्रकल्प अडवण्याचा प्रयत्न करतात। आमची विनंती आहे सरकारलाही की सरकारने याच्यावरती तोडगा काढून यांच्यावरती कारवाई करावी। धन्यवाद।